परिषद यावर मी पण एक पत्रकार परिषद घेऊ शकतो. पण मी ह्या देशाचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदीजींचा अत्यंत निस्सीम भक्त आहे. ते जसं कशाकडे लक्षच देत नाही, आपलं काम करत होता तसं आहे. मी ज्या दिवशी बोलेन त्यावेळेला खूपच महागात पडेल आणि मग याचा आज विशाल पाटलांनी म्हणावं की या तयारी आहे, तर मग पुढच्या आठवड्यात मी प्रेस कॉन्फरन्स घेतो की ह्या जिल्ह्यातला सहकार कोणी मोडीत काढला, कारखाने कोणी मोडीत काढले, बँक कोणी मोडीत काढली, सुदगिरणी कोणी मोडीत काढली. आता पुन्हा सगळं जाऊन पुन्हा एकदा जिल्हा बँकेचं लोन कसं मिळतं, बस इथेच थांबवताय तुम्ही मला. तेव्हा दिस माय ओपन चॅलेंज. नाही 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 मी तुम्ही खासदार एक मिनिट, तुम्ही खासदार अरे हुशार आहेत, खासदार एवढे हुशार आहेत. हां ते काय म्हणायचं, SP खूप चांगले आहेत पण कलेक्टर फार वाईट आहेत. आम्ही एवढे दूधखोळे नाही आहोत, आम्ही टीमने काम करतो. जर दोष असेल तर आमचा सगळ्यांचा दोष आहे. एकट्या SPचा कशाला दोष आहे, मी पालकमंत्री कशाला झालो, गाड्यांमधून फिरायला झालो का. माझं म्हणणं असं आहे की खासदारांनी उठसूट आरोप करताना एक बोट तिकडे जेव्हा असतं ना, ते 4 बोटं इकडे असतात आणि त्यामुळे त्यांनी आज डिक्लेअरच करावं की चंद्रकांत पाटलांना माझं खुलं आव्हान आहे, माझ्या प्रेस कॉन्फरन्समध्ये बोलावं नेक्स्ट वीक ओनली फॉर दिस प्रेस कॉन्फरन्स. हो नाही जानतो सुरू करू ना, वसंतदादा बँकेपासून आणि वसंतदादा कारखान्यापासून सुरू करू ना. वसंतदादांबद्दल आमचं काहीच म्हणणं नाही, आमचं मदन भाऊंबद्दल काही म्हणणं नाही, विष्णुपंतांबद्दल काही म्हणणं नाही. पण आज काय स्थिती आहे ना, राजकीय विषय काय. हां मला एकच मिनिट एक जण घे. जनरल प्रेस कॉन्फरन्स करू नका. आज मी 3 गोष्टींचा आढावा घेतला, पण यांनी मुद्दा उपस्थित केला त्यामुळे पुन्हा प्रबोधन करेन. काय बँकेबद्दल माहिती आहे तुम्हाला आणि बँकेच्या नियमांबद्दल. ऐका ना, मी सहकार मंत्री होतो 2 वर्ष. ज्या वेळेला एखादी बँक घाट्यात जाते त्यावेळेला त्याची वसुली करता एका स्टेजला जी कर्ज राहिली वसुली करताना विकाविकी करता एका स्टेजला आता याच्यापेक्षा जास्त खणता येणार नाही असं म्हणून तो विषय क्लोज करायचा असतो. वसंतदादा बँकेचा विषय किती वर्ष चालला आहे आणि जवळजवळ मी असं म्हणे 80-82% लोकांचे पैसे विकले दिले असं होत एका स्टेजला ती कोणाचीही क्लोज करावी लागते. वसंतदादा बँकेची इन्क्वायरी केव्हा सांगू, मी सहकार मंत्री सुरू झाली 14ला, आज वय इयर कोणते 26. तेव्हा दिस इज अ लॉ. आम्ही काय कोणाला फेवर नाही केलं ना. जिल्ह्यात जे काही परिस्थिती बिघडली होती तुम्ही चिंता व्यक्त केली, त्यानंतर आता काही उपाययोजना करायला लागले, फक्त त्या परिणामकारकतेने दादा एक मिनिट, तुम्ही आता म्हणत कायद्याने आम्ही केलं सगळं, पण लोक असा अर्थ करतात तुम्ही पक्षात घेता आणि मत निर्णय घेता. नियमाच्या चौकटीत केले त्याला कोर्टात चॅलेंज करा. मी समर्थ आहे कोर्टामध्ये केस जिंकायला. नियमाच्या चौकटीत केले. मी दिवसभर 22 तास काम करतो पण 2 तास शांत झोपतो. त्याचं कारण काही ठेवतच नाही शिल्लक दिवसभरामध्ये ना. हां खानापूर तालुक्यातील एकमेव सर्वसमावेशक हक्काचं न्यूज चॅनल विटा लाईव्ह न्यूज चॅनल.